नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते बघा, तिच्या अंकगणिताच्या पहिल्या प्रकरणामधील स्वाध्याय 1.4 ला सुरुवात करतोय बघा. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, त्यातला 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती? मग 1 पासून सुरुवात करायची आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. यांच्यामधल्या कोणत्या संख्या ओळखायची आपल्याला? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स आपल्याला ओळखायचे. प्राईम नंबर्स म्हणजे काय? अशा संख्या ज्या फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात किंवा 1च्या टेबलमध्ये येतात, त्या इतर दुसऱ्या कुणाच्या पायामध्ये किंवा टेबलमध्ये येत नाही. मग प्राईम नंबर कोणते आहे बघा? 2 आहे बघा प्राईम नंबर, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, त्याच्यानंतर 11 आहे, त्याच्यानंतर 17 आहे आणि 19 आहे. एक 13 सुद्धा आहे बघा प्राईम नंबर. हे सगळे काय आहेत? प्राईम नंबर. यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. करा बरं मग. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28, 28 आणि 13 41, 41 आणि 17 किती झाले? 58, 58 आणि 19 किती झाले? 77. म्हणजे 77 काय झाली आपली? या मूळ संख्यांची बेरीज झाली. काय काय केलं बघा आपण? 2 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस 11 प्लस 13 प्लस 17 प्लस 19. ऍडिशन किती आली? 77. म्हणून डी ऑप्शन मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा दिलेला, 2 अंकाच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. मग नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? 1 पासून सुरू होतात. 1 2 3 अशा कुठपर्यंतही आपण काउंट करू शकतो. अशा अनंत संख्या आहेत, इन्फायनाईट नंबर्स आहेत. त्यापैकी आपल्याला कोणते शोधायचे आहे? फक्त 2 अंकाचे शोधायचे. मग 2 अंकाचे कुठून सुरुवात होतील? 10 पासून 10, 11, 12, 13 पासून कुठपर्यंत जातील? हे 99 पर्यंत जातील. म्हणजे जर का 1 to 100 नंबर जर का आपण घेतले तर 1 पासून तर 9 पर्यंत कन्सिडर करायचे नाही आणि 100 ला कन्सिडर करायचं नाही. का बरं? 1 पासून 9 पर्यंतचे एक अंकी आहेत फक्त आणि 100 काय आहे तर 3 अंकी आहे. हा सुद्धा चालणार नाही. आपल्याला विचारलाय फक्त 2 अंकी. मग पहा बरं, हे 1 to 9 म्हणजे 9 नंबर्स. 100 वाला 1 म्हणजे 9 प्लस 1 10 नंबर्स. काय करा? 100 मधल्या काय करून टाका? मायनस करून टाका. म्हणजे 100 मायनस 10 केले तर किती नंबर उरले? 90 नंबर्स जे असतील ते काय तर 2 अंकाच्या नैसर्गिक संख्या असतील. म्हणून बी ऑप्शन मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? काय सांगितलं आपल्याला? 2 मूळ संख्याचा गुणाकार आला पाहिजे. मग पहिल्या पर्यायामध्ये दिलं काय? 32. 32 म्हणजे काय येतात? 2 into 16 येतात. त्याच्यानंतर 8 into 4 येतात 32. याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर 2 प्राईम आहे पण 16 काही प्राईम नाही, 8 काही प्राईम नाही, 4 काही प्राईम नाही. म्हणजे पहिला ऑप्शन काही आपला येणार नाही. आपल्याला 2 प्राईम संख्या पाहिजे. 33 बघा बरं, 33 कसा येतो? 3 मल्टिप्लाय बाय 11. बघा 3 पण प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे आणि 11 सुद्धा प्राईम नंबर आहे किंवा मूळ संख्या आहे. ती दुसऱ्या कुणाच्या टेबलमध्ये येत नाही, ती फक्त स्वतःच्या आणि 1च्या टेबलमध्ये येतात. म्हणून 33 ही काय आहे? 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी लहानात लहान संख्या आहे. याच्यापेक्षा लहान आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे. म्हणून बी ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर 33 बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे बघा, पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. पहिल्या 4 मूळ संख्या पहा बरं. पहिल्या
4 मूळ संख्या. म्हणजे पहिले 4 प्राईम नंबर्स आपल्याला शोधायचे. कोणते आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. यांची काय करायची? बेरीज म्हणजे ऍडिशन करा. करा बरं मग. 2 + 3 5, 5 + 5 10, 10 आणि 7 17. 17 कोणत्या पर्यायात दिलेला आहे आपल्याला? डी ऑप्शन मध्ये दिलेला आहे 17. हे आपलं अचूक उत्तर आहे. 5वा प्रश्न आहे बघा. 36,490. काय संख्या दिली आपल्याला? 36,490. सांगितलं या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली. म्हणजे काय केलं? 9 ला उचलून ठेवला 6च्या जागेवरती आणि 6 ला आणला कोणत्या जागेवरती? 9च्या जागेवरती. म्हणजे काय संख्या तयार होईल? 3, 9, 4, 6 आणि 0. यांच्यामधला काय सांगितलं आपल्याला? ही येणारी संख्या आणि ओरिजिनल जी मूळ संख्या आपल्याला दिली होती ती, यांच्यातला काय काढायचं आपल्याला? फरक. म्हणजे काय करायचं? ही जी संख्या आता नवीन आली याच्यातनं ही ओरिजिनल संख्या काय करायची आहे? मायनस करायची. मग करा बरं. 36,490 याच्यातनं मायनस. 0 मधनं 0 गेला 0. 6 मधनं 9 जात नाही. किती करायला लागतील? 16. इथे किती होऊन जातील? 3. 16 मधनं 9 गेले तर 7. 3 मधनं 4 जात नाही. किती झाले? 13. इथे होऊन जातील 8. 13 मधनं 4 गेले 9. 8 मधनं 6 गेले 2 आणि 3 मधनं 3 गेला तर 0. म्हणजे 2970. ऑप्शन ए मध्ये जे उत्तर दिलेलं आहे बघा ते करेक्ट आहे. 6वा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? संयुक्त संख्या ज्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर कोणता? कॉम्पोजिट नंबर म्हणजे असा नंबर जो दुसऱ्यांच्या पाड्यात आता येतो. प्राईम नंबरच्या किंवा मूळ संख्येच्या अपोजिट असतो तो. मग बरोबर 17 प्राईम नंबर आहे. कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. आपल्याला टेबलमध्ये येत असलेला पाहायचा आहे, चालणार नाही. 29 सुद्धा प्राईम नंबर आहे. कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही, फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो तो, म्हणजे तो सुद्धा चालणार नाही. 15 बघा. 15 ला जर का तुम्ही पाहिलं तर 15 काय आहे? 1च्या तर येतोच, 3च्या पण येतो, 5च्या पण येतो आणि 15च्या सुद्धा येतो. म्हणजे 1 आणि 15 व्यतिरिक्त तो 3 आणि 5च्या टेबलमध्ये सुद्धा येतोय. म्हणजेच 15 काय आहे? कॉम्पोजिट नंबर आहे, ती संयुक्त संख्या आहे. म्हणून ऑप्शन सी मध्ये दिलेलं उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे बघा. आपल्याला काही अंक दिले. काय आहे? 9, 5, 0, 2 आणि 4. काय सांगितलं? या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. मग आपल्याला किमान संख्या शोधायची. किमान म्हणजे काय? लहानात लहान. लहान संख्या शोधायची बघा. लहान संख्या शोधायची. किती अंकी? 5 अंकी. 5 अंक आपल्याला दिलेले आहे. बरोबर होईल त्याच्यापासून. मग लहान शोधत असताना काय करतो आपण? चढता क्रम लावतो, असेंडिंग ऑर्डर लावतो. मग सगळ्यात छोटा काय? 0. 0 कधीही पहिल्यांदा लिहत नाही. तो कितव्या नंबरवर येईल? दुसऱ्या नंबरवर. त्यापेक्षा मोठा काय? 2. 2 ला लिहा पहिल्या नंबरवरती. त्यापेक्षा मोठा 4. त्यापेक्षा मोठा 5. त्यापेक्षा मोठा 9. म्हणजेच काय संख्या तयार झाली? 20,459. 20,459 ही संख्या जी असेल ती किमान संख्या, किमान 5 अंकी संख्या असेल, जी ह्या अंकांपासून म्हणजे 9, 5, 0, 2 आणि 4 यांच्यापासून तयार होईल. कुठे दिलेलं आहे उत्तर आपल्याला? ऑप्शन बी मध्ये दिलेलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपला स्वाध्याय 1.4 जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.